जय जिनेंद्र. मी डॉक्टर सुनीती गोपलकर, जैन युवती मंडळ कोल्हापूर, शाहूपुरी कोल्हापूर. आपलं 2015 पासून दसरा दिवाळी महोत्सव हे कार्यक्रम सुरू असतात. ह्या वर्षी 2025ला आज हा आपला दिवाळी महोत्सव भरलेला आहे. येथे ज्वेलरी, फराळाचे पदार्थ, परत डेकोरेशनचे पदार्थ, कपडे, लहान मुलांचे कपडे, साड्या, दिवाळीसाठी लागणारे सर्व पदार्थ यांचे स्टॉल लागलेले आहेत. दरवर्षी आम्ही हे फेस्टिवल स्टॉल्स आम्ही अरेंज करत असतो. यावर्षी ही स्टॉल्स आम्ही भरवलेले आहेत. महिलांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी अंडर वन अम्ब्रेला आपल्याला बऱ्याच गोष्टी इथे मिळून जातात. त्यासाठी बऱ्याच लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळालेला आहे आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवत आहोत. या बघू आपण स्टॉल्स आता कसे आहेत आमचे. जय जिनेंद्र. तुमचं नाव काय? स्नेहलता दीपक सावंत. ह्या स्टॉल बद्दल तुम्ही माहिती द्या. आता आम्ही गेले एक 4-5 वर्ष झालं दरवर्षी आम्ही आता एक्झिबिशन भरवलं जातं जैन मंदिरामध्ये आणि आडके मॅडम ज्या आहेत आणि दुसऱ्या हिरा मॅडम, त्या नाव हिरा मॅडम, त्या आमच्या एक्झिबिशनला आम्हाला सहकार्य करतात आणि आमचा इथे रिस्पॉन्स चांगला आहे. तर आमचं जे प्रोडक्ट आहे या ठिकाणी आम्हाला 3 दिवस दिले जातात. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 पर्यंत आम्ही इथं सेल विक्री करतो. तर कस्टमर चांगला आहे आणि आम्हाला इथं म्हणजे महिला वर्गाला बिझनेसच्या दृष्टिकोनातून छोटा उद्योग या संदर्भातून आम्हाला जे कार्य करायला दिले ते आम्हाला आमचं कार्य त्यातून म्हणजे पूर्ण होतं असं मला म्हणायचं. धन्यवाद. जय जिनेंद्र. मी संगीता शहा. जय जिनेंद्र. आपलं नाव? संगीता शहा. आपल्या स्टॉल बद्दल माहिती सांगायचं म्हणजे पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार जैन युवती मंडळाचे की तुम्ही आम्हाला हा एक काय म्हणतात त्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे, त्याबद्दल आभारी आहे. मी गेले बरेच वर्ष कंटिन्यू करते. माझ्या सगळ्या तुम्ही मैत्रिणीच आहात आणि ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला दरवर्षी माहिती मिळत जाते आणि त्या अंतर्गत आम्हाला तुम्ही स्टॉलची माहिती पण देता आणि यातून बरेचशा महिलांना काम पण मिळतं आणि त्यातून आमचे जे प्रॉडक्ट्स आहेत आम्ही तर माझ्याकडे पूर्णपणे माहिती पोहोचते आणि तुमच्या ह्या कार्यक्रमाला माझ्याकडनं भरपूर पाठिंबा पण आहे. आणि राहते आज 3 वर्ष झाली मी स्टॉल लावते. मला खूपच अगदी छान अनुभव आलेला आहे आणि खूपच सुंदर होतं. त्यामुळे मी खूप आभारी त्यांची. मी स्वतः हाताने बनवलेले हे सगळे तयार केलेले आहेत. इथे रिस्पॉन्स चांगला मिळतो मला. बांगड्या पण माझ्या गॅरंटीड आणि सगळे हे बनवलेले आणि छान वाटतं मला आल्यानंतर. 3 दिवस कसे जाता कळत सुद्धा. ओके, थँक्यू. तुम्ही किती वर्ष झाली? मी 3-4 वर्ष झाले येते एक्झिबिशन करायला. मला जैन युवती मंडळातर्फे खूप सपोर्ट मिळालेला आहे आणि दरवर्षी मला कळालं की तुमचं एक्झिबिशन आहे तर मी सांगते पहिल्यांदा माझ्याच घ्या. मला खूप लेट माहिती मिळाली होती की ते एक्झिबिशन होते पण आता मी दरवर्षी येतच असते. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. मला रिस्पॉन्स मला लोक दरवर्षी वेगवेगळे देत असते. तुमच्या स्टॉल बद्दल थोडीशी माहिती आम्हाला. आमच्याकडे काठीच्या बांगड्या, सगळे प्रकारचे मेटल बांगड्या बोला जरा सगळं. आणि आम्हाला या जैन सहकार्य मिळालं. हा शिवानी भोसलेंचा ज्वेलरीचा स्टॉल आहे. इथे पाहू शकता आपण वेगवेगळे ज्वेलरी. तिकडे थँक्यू. आपल्या स्टॉल बद्दल थोडीशी माहिती सांग. निघून आले आणि आम्हाला बोलायला तुम्ही माहिती सांग. दरवर्षी मी या स्टॉलला येते. जैन युवती मंडळातर्फे हे स्टॉल लावले जातात. म्हणजे आता अतिशय सुंदर करून दिलं जातं आणि माझं तो खालीच आहे. ते खाली घराचं.
छान रिस्पॉन्स मिळतो, छान सगळ्यांना शेअर करतात. थँक्यू. कशी माहिती का? मी योजना मयूर शहा, आता शिवाजी पार्क मध्ये घरून हे सगळं असतं. माझ्या प्रॉडक्ट्स मध्ये स्पेशली आम्ही स्वतः बनवून घेतो. डोळे प्युअर कॉटन असतात, वॉशेबल. बेडशीट्स पण सगळ्या साईज मध्ये असतात. आज ह्या जैन युवती मंडळाच्या एक्झिबिशन मध्ये मी पहिल्यांदा पार्टिसिपेट होते. त्याच्या आधी आमचे सगळे टायमिंग आणि डेट सगळ्या ओव्हरलॅप होत होत्या. मला चान्स मिळाला, यावेळेला चान्स मिळाला. छान रिस्पॉन्स आला. थँक्यू व्हेरी मच. आपल्या स्टॉल बद्दल माहिती सांगा थोडीशी. मी अश्विनी आवडते. गेली 5 वर्ष स्टॉल लावण्याच्या दरवर्षी रिस्पॉन्स छानच होतं. माझ्या आवडतं साडी, माझ्याकडे साडी ब्लाऊज, एखाद्या साडीचं नाव सांग ना. माझ्याकडे कॉटन सिल्क, फॅन्सी साडी असते आणि सेम मग जैन युवती मंडळाबद्दल आपलं मत? आहे. खूप छान रिस्पॉन्स असतो, त्यांची मदत खूप छान आहे. आणि स्टॉल असतात तेव्हा त्यांची वरचेवर मेसेज आवर्जून. इधर तुमका नाम क्या? रिया जैन. रिया जैन। आप कितने बरस से इधर आते हैं? हो गया है मुझे एक 5-6 साल हो गए। आपको कैसा लगा? बहुत अच्छा लगा और अपने यहाँ पर सबको सपोर्ट बहुत अच्छा मिलता है। हम महिलाएं हैं, महिलाएं होके इकट्ठे होके हम सब लोग यहाँ पर इकट्ठे होके एक अच्छा बिजनेस प्लेटफॉर्म बहुत अच्छा मिला है हम लोगों को। आपके यहाँ क्या क्या मिलता है? अपने यहाँ पर पूजन का सब साहित्य, पूजन का सारा साहित्य, भगवान का जो मंदिर में लगाने का जैन का जो भी है साहित्य वगैरह, भगवान की फोटो, फोटोज, नवकार मंत्र, नवकार रिकॉर्डिंग सब मिलता है। सभी आइटम मिलते हैं। पूजन का सब अष्टद्रव्य का साहित्य सब कुछ मिलता है आपके यहाँ। ओके, थँक्यू। माहिती सांगायची आहे आणि युवती मंडळातर्फे आम्ही हा स्टॉल लावलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं ते थोडी माहिती द्या. मी महिला कल्याण माझं बिझनेसचं नाव आणि माझ्याकडे कलेक्शन अडीवरचे ब्लाउज पीस ऑलरेडी तयार केलेले आहेत. तर तुम्ही अडीवर करून घ्यायला गेला तर तुम्हाला कमीत कमी 2-3 हजारापर्यंत द्यायला लागतं. माझ्या ऑलरेडीची रेंज आहे तुझी अडीवर केलेली ब्लाउज. तसेच माझ्या कलेक्शन ब्लाउजची साडी पण आहे जी आता सगळ्यात ट्रेंडिंग आहे. आणि तसेच माझ्याकडे ह्याची साडी पण आहे मैसूरची आणि रेडीमेड नॅचरल पेटची ब्लाउज पण आहे आणि खूप सुंदर आहे. जय जिनेंद्र. रोहिणीताई, स्टॉलची माहिती सांगा. माझं नाव रोहिणी ऋषिकेश जाधव आणि मी हँडमेड आणि रेडीमेड दोन्ही प्रकारचे ज्वेलरी आहेत. एडी स्टोनचे आणि मायक्रो पॉलिशचे मेन ज्वेलरी आहेत माझ्याकडे आणि जैन युवती मंडळातर्फे मी स्टॉल लावलेला आहे. हे मायक्रो पॉलिश मध्ये डेली यूज केलं तरी चालतं. एडी स्टोनच्या अंगठ्या आणि कानातले आहेत, त्याची शाईन तशीच राहते. आणि इथे माझे हँडमेड ज्वेलरी आहे जे मी चांगल्या पद्धतीने बनवलेले आहे. आणि माझ्याकडे जॅपनीज मोतीचे पण गळ्यातले जे 10 वर्ष मोती तशीच राहतात, काही करायला नाही. तुम्ही माहिती सांगितलं आपल्या स्टॉल बद्दल. जैन युवतीतर्फे हा स्टॉल लागलेला आहे आणि त्यांनी आम्हाला संधी दिली की इथं आम्ही एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. म्हणून हे सगळे माझे नवीन प्रोडक्ट्स आहेत. हे लॉन्ड्री लिक्विड आहे जे मी स्वतः, हे सगळे प्रोडक्ट्स मी स्वतः रेडी करतोय गोकुल शिरगाव MIDC मध्ये. हे लॉन्ड्री लिक्विड आहे जे आपण वॉशिंग मशीन मध्ये युज करू शकतो. फ्रंट लोड, टॉप लोड अँड बकेट वॉश साठी हे युजफुल आहे. अँड दिस इज ॲज सेम स्टँडर्ड जे सर्फ एक्सेल वगैरे मार्केटमध्ये मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्यासारखं सेम क्वालिटी, सेम स्टँडर्डचे प्रोडक्ट्स आहेत. हे फ्लोअर क्लीनर आहे जे मी स्वतः बनवतो. हे टॉयलेट क्लीनर अँड डिशवॉश शेल. हे सगळेच प्रोडक्ट चांगले आहेत खूप. आणि तुम्हाला हे वॉशिंग मशीन लिक्विड युज करताना लाईक असं स्टँडर्ड जाणवणार नाही की तुम्ही कुठलं तरी मॅन्युफॅक्चरिंग कोल्हापूर असा कुठला तरी ब्रँड युज करताय. सेम जे तुम्ही मोठे मोठे ब्रँड्स युज करताय आपले सर्फ एक्सेल वगैरे त्याच्यासारखीच क्वालिटी आम्ही सगळ्या प्रोडक्टची मेंटेन केलेली आहे. सो आय वुड लाईक टू थँक जैन युवती मंडळ टू गिव्ह अस दिस अपॉर्च्युनिटी टू पार्टिसिपेट इन दिस एक्झिबिशन. थँक्यू. जय जिनेंद्र. ज्योतिताई, तुम्ही स्टॉलची माहिती सांगा जरा. हे जैन युवती महिला मंडळातर्फे स्टॉल भरवण्यात आलेले आहे आणि मी 2 वर्षाचा अनुभव आहे. माझे चांगला प्रतिसाद मिळतो इथं. आणि माझ्याकडे बेडशीट आणि पिलोज, पर्सेस, बॅग हे सगळं चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पर्सेस थँक्यू. तर आता आपण आलोय स्नेहाताईच्या स्टॉलवरती. तर त्या स्नेहाताई आपल्या स्टॉलची माहिती सांगते. जय जिनेंद्र. मी सौ स्नेहल नरेंद्र भोसले. मी गेली 3 वर्ष झाली इथे जोडली गेलेली आहे. माझ्याकडे ज्वेलरी आहे, त्यानंतर बांगड्या पण आहेत आणि मेडिसिन्स पण आहेत. ज्वेलरी मी स्वतः बनवते आणि मला सेल करायला पण छान वाटतं. हे तुम्ही हे बघू शकता. हे सगळे मी बनवलेले पण आहेत आणि रेडीमेड पण आहेत. आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे आम्हाला. ताई स्वतः बनवत होता या ज्वेलरी सगळ्या. पण मानसी ताईंच्या स्टॉलवरती
जय जिनेंद्र. ताई तुला आपल्या स्टॉलची माहिती सांगा. माझं नाव मानसी मोहिते पाटील. ऍक्च्युली फर्स्ट टाइमच मी पार्टिसिपेट केले इथे जैन युती. पुन्हा कुठून आलाय जैन युती मंडळ स्टॉल? जैन युवती मंडळाच्या ह्याच्यातर्फे मी आलेली इथे. आणि तुम्ही काय काय बनवता तर माहिती सांगा बघू. आमचे व्हेजिटेबल बॅग्स आहेत, ब्रोकेटच्या बॅग्स आहेत, खणाच्या पर्सेस आहेत, पैठणीच्या बॅग्स आहेत, असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि रिस्पॉन्स चांगला हे आहे. तुम्ही स्वतः बनवता? नाही हे त्यांचे आहेत. पण आले मधुराताईंच्या स्टॉल वरती, तर बघू आपले मधुराताईंचा रिस्पॉन्स कसा आहे सांगतात. जय जिनेंद्र. माझं नाव मधुरा मगदूम आहे. ब्रँडचं नाव आहे सिल्वर स्टोरीज. त्याच्यामध्ये सगळे हँडमेड प्रोडक्ट्स असतात माझे. ज्वेलरी आहे, रेझिन वर्क आहे, फेस्टिव्ह डेकोर आहे, सगळंच असतो. आणि इथं आम्ही दुसरं वर्ष आहे आमचं. आणि एक्सपिरियन्स जैन युवती मंडळचं सांगायचं म्हणजे रिस्पॉन्स नेहमी चांगला असतो. 3 दिवस गर्दी पण असते आणि लोक येऊन घेतात पण सगळं. काय काय सांगायचं? हे सगळे हँडमेड आहेत. ह्याच्यामध्ये मोतीचे वर्कवाले असतात प्रोडक्ट्स. सरस्वती यंत्र आहे आपल्या खणामध्ये. बाकी सगळे हे रेझिनचे टी लाईट होल्डर्स आहेत. आणि ज्वेलरी आहे, रेडी ज्वेलरी आहे. हे हँडमेड ज्वेलरी आहे. जयपुरी स्टोन्स, नॅचरल स्टोन्सचे ज्वेलरी आहेत. त्याच्यामध्ये कडे, इयरिंग्स, ब्रेसलेट्स, नेकलेसेस सगळे येतात. युवती मंडळ तर्फे तुम्ही गेले 3-4 वर्ष स्टॉल लावताय, त्याबद्दल तुम्ही काय तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो इथे आल्यावर त्याची माहिती द्या. नमस्कार, मी सौ मनीषा खांडेकर. वेदिका सेल्स हा माझा ब्रँड आहे. त्या ब्रँडच्या अंतर्गत मी ब्रँडेड, नॉन ब्रँडेड माझ्याकडे सर्व प्रकारच्या बॅग्स आणि ऑर्गनायझर्स असतात. त्याचा मी इथे सेल लावते. जैन युवती मंडळ आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतं. गेली 4 वर्ष मी हा स्टॉल लावत आहे. सर्वांचे खूप खूप आभार. घेतलं काय? घेतलं. जय जिनेंद्र. रोहिणीताई स्टॉलची माहिती सांगा. माझं नाव रोहिणी ऋषिकेश जाधव. आणि मी हँडमेड आणि रेडीमेड दोन्ही प्रकारचे ज्वेलरी आहेत. एडी स्टोनचे आणि मायक्रो पॉलिशचे मेन ज्वेलरी आहेत माझ्याकडे. आणि जैन युवती मंडळातर्फे मी स्टॉल लावलेला आहे. हे मायक्रो पॉलिश मध्ये डेली यूज केलं तरी चालतं. एडी स्टोनच्या अंगठ्या आणि कानातले आहेत. त्याची शाईन तशीच राहते. आणि इथे म्हणजे हँडमेड ज्वेलरी आहे जे मी चांगल्या पद्धतीने बनवलेले आहे. आणि माझ्याकडे जॅपनीज मोतीचे पण गळे आहेत. त्याचे 10 वर्ष मोती तसेच राहतात, काही करायचं नाही.